महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झालेली आहे आणि या गेल्या वर्षभरामध्ये अनेक घटना घडून गेल्या। कोरोनासारखं मोठं संकट आलं, अतिवृष्टीने राज्याला सतावलेलं आहे, शेतकरी हवालदिल झालेला आहे। या सगळ्यात कमी म्हणून की काय कंगना, अर्णव, सुशांत यासारखी अनेक प्रकरणं ज्यावरूनही राजकारण झालं आणि विरोधकांनी सुद्धा एकही असा मुद्दा सोडला नाही की ज्यावरून त्यांनी सरकारला फैलावर घेतलं नाही। तर या वर्षभरामध्ये विरोधी पक्ष म्हणून राज्याकडे नेमका आपण कसं बघणार या संदर्भातलं आपलं विजन मांडण्यासाठी आपल्या सोबत आहेत विरोधी पक्षातले एक ज्येष्ठ नेते आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार। सुधीर मुनगंटीवारजी, आपलं खूप खूप स्वागत एबीपी माझामध्ये। आणि सगळ्यात पहिल्यांदा वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा आपणही विजन मांडलेली होती, सत्ताधाऱ्यांनी सुद्धा राज्यासंबंधी विजन मांडलेली होती। गेले वर्षभरातली ही जी काही वाटचाल आहे ही विजन किती टक्के पूर्ण झाले असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की या वर्षभरात जेव्हा एखादी समस्या, एखादा प्रश्न निर्माण झाला ते त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी यांनी उत्तरपत्रिकेत पुन्हा एक प्रश्न लिहिण्याचं काम केलं। त्यामुळे मला वाटतं की या उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन होऊच शकत नाही, कारण प्रश्नाचं उत्तर शोधण्याच्या ऐवजी आपल्याला आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला, इतिहासात त्याची नोंद झाली। यांनी राज्य सरकारची जबाबदारी शून्य असते हा शोध लावला आणि यांचंही इतिहासामध्ये एक नाव होईल। आणि म्हणून मला वाटतं की विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता पुन्हा एका नवीन प्रश्नाला जन्म देणारं हे सरकार आहे। त्यामुळे ही उत्तरपत्रिकेमध्ये गुण देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही। कुठं चुकतंय ह्या सरकारचं? सरकारचा आधारच बैमानी आहे। जनतेने आपला मतरूपी आशीर्वाद विश्वासाने या सरकारच्या विरोधात म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात दिला होता। पण दुर्दैवाने सत्तेच्या मोहात जे नेहमी सांगतात की आमचा रंग भगवा, त्यांना भगवा रंगच समजला नाही। भगवा याचा अर्थ त्याग आहे, भगवा याचा अर्थ सहिष्णुता आहे, भगवा याचा अर्थ मी शिंगावर घेईल असा अर्थ नाही। आणि मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं, जे स्वतःला वाघ समजतात त्यांना शिंग कुठून आली हो? मी मुनगंटीवारजी भगवा रंग तर भाजपचा सुद्धा आहे, ती त्याग आणि सहिष्णुता भाजपच्या गोटात सुद्धा दिसली नव्हती तेव्हा। नाही, भारतीय जनता पार्टीने आता नितेश कुमारजीच्या निवडणुकीत जेव्हा स्पष्टपणे शब्द दिला तेव्हा त्याग बघितला ना। इथं शब्द दिला नव्हता, तुम्ही हा शब्द दिला। त्याचं विश्लेषण भले भले दुधानं तोंड भाजलं म्हणून ताक कुंकून प्यायला असं बिहार बाबत बोलतायत। नाही, जाहीर सभेमध्ये आपण निवडणुकीच्या प्रचारात ज्या सभामंचावर माननीय मोदीजी, माननीय उद्धवजी होते, तिथं माननीय मोदीजींनी मुख्यमंत्री देवेंद्रजी होईल असं 4 सभेत जाहीरपणे अतिशय स्पष्टपणे, म्हणजे ज्यांना ऐकू येत नाही, ज्यांनी मशीन लावली असेल कानाची त्यांना सुद्धा हे गेलं। तुम्ही तुमच्या टीव्हीतून हे दाखवलं, आता उघडा डोळे बघा नीट। मला असं वाटतं की तेव्हा तुम्ही विरोध केला नाही, मोदीजींच्या सभेनंतर दुसऱ्या सभेत तुम्ही स्पष्टपणे बोलले नाही, आणि 24 ऑक्टोबरला निवडणुकीचा निकाल आल्यानंतर तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये सांगता की असा आम्हाला शब्द दिला होता। मला वाटतं की या सत्तेचा पाया हाच मुळात जनतेचा विश्वासघात आहे, जनतेच्या मताची प्रतारणा आहे। मुनगंटीवारजी, त्याच वेळेला सत्तेचं समसमान वाटप हे सुद्धा स्टेजवरनं तितक्याच तावातावाने सांगितलं जात होतच की। पण अर्थात आपण त्या इतिहासामध्ये आता जाऊया नको, आपण राज्याच्या सद्यस्थितीवरती येऊया। उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिली, मी थेट मुद्द्याला साथ घालते, सामनाला मुलाखत दिली, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय तुम्ही अंगावर आलात तर हात धुवून मागे लागेन असं उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। आपण काय म्हणाल त्यांच्या वक्तव्याबद्दल? मला एवढंच वाटतं की 1 मे 1960ला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जेव्हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणला, तर या मंगल कलशामध्ये जसं महाराष्ट्राची उन्नती होती, प्रगती होती, सामाजिक समरसता होती, एक पुरोगामी विचार होता,
त्यासोबत या मंगल कलशामध्ये एक राजकीय सभ्यताही होती. हो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून कालपर्यंत आदरणीय पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत व देवेंद्र फडणवीसांपर्यंत कोणीही या सभ्यतेच्या मर्यादा ही लक्ष्मण रेषा ही सभ्यतेची रेषा ओलांडली नाही. आणि मला कधी कधी आश्चर्य वाटतं की हात धुवून अंगावर लागेन. आता कंगनाच्या मागे तर तुम्ही हात धुवून एकदा नव्हे चारदा हात धुतले, पूर्ण स्नान केलं असेल. हायकोर्टाने आज काय दिलं हो तुम्हाला? तुम्हाला काय अपमान करून घ्यायची सवय लागली आहे? काही राज्याचा सन्मान आहे की नाही? पदाचा गरिमा आहे की नाही? आज हायकोर्टाने लोकशाहीचा जो तमाचा दिला, अजूनपर्यंत या तमाच्यानंतरही तुमच्या हे लक्षात येत नसेल की आपली सभ्यता काय आहे. आपण या राज्यामध्ये हात धुवून पाठीमागे लागू, हे वाक्य, हे असभ्य वाक्य शिंगावर घेऊ. शिंगावर मनुष्य कधी शिंगावर घेतो? स्वतःबद्दल काय प्रतिमा करत आहात तुम्ही? आणि मला दुसरी गोष्ट महत्वाची वाटते, तुम्ही राज्यपालांनी जी शपथ दिली 28 तारखेला 5 वाजता शिवतीर्थावर जेव्हा आम्ही आवाज ऐकला, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो की, या आवाजामध्ये आम्हाला वाटलं की महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सुटण्याचा सोडवण्याचा विश्वास आहे. या शिवतीर्थावर माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होताना आम्हाला विश्वास होता की ठीक आहे, आमच्यापासून दूर गेले, अडचण नाही, चांगलं काम करतील, 30 वर्षाची आमची मैत्री आहे. पण आज ते अशा पद्धतीने जेव्हा शब्द वापरतात तेव्हा मला आश्चर्य वाटतं की या वर्षभरात जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी डॉक्टर मोठा की कंपाऊंडर मोठा, हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी होतो. गोमूत्र पिऊन बोलता का? शेण खाऊन बोलता का? आगी अंगावर घेतली शिंगावर. महाराष्ट्राची ही सभ्यता कधीच नव्हती. मी सन्माननीय शरद पवार साहेबांचंही या बाबतीत कौतुक करेन की त्यांनीही अशा असभ्य शब्दाचा कधी उपयोग केला नाही. आणि मला अपेक्षा आहे, ठीक आहे, कदाचित चुकून झालं असेल, रागाच्या भरात झालं असेल, पण जेव्हा एखाद्या व्यक्ती मुख्यमंत्री पदावर जातो तेव्हा त्याला शपथ घेतानाच हे सांगितलं जातं की कोणीही प्रिय नाही, कोणीही अप्रिय नाही, कोणी आवडता नाही, कोणी नावडता नाही, कोणी माझा नाही. पण म्हणजे मुनगंटीवार म्हणून संविधानाच्या चौकटीत काम तुम्हाला असं सुचवायचंय का की उद्धव ठाकरेंना ते पद झेपत नाहीये असं म्हणायचंय तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की पद झेपलं नाही याचं विवेचन तर राज्याच्या 1 वर्षाच्या कामकाजावरून आपल्याला समजेल ना. राज्यामध्ये शेवटी एखाद्या पदावर मुख्यमंत्री जातो, तो फक्त 6व्या मजल्यावर पाठी गागावी यासाठी जात नाही किंवा वर्षा बगल्यावर अतिशय शुद्ध हवा आहे म्हणून जात नाही. जेव्हा तो मुख्यमंत्री जातो तेव्हा याला मायबाप सरकार म्हणतो, राज्याचा प्रमुख होतो. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत दीन दुर्बल शोषित पीडित अंध अपंग निराधार असहाय्य अनुसूचित जातीचा जमातीचा शेतकरी शेतमजूर ज्यांना अजूनही या लोकशाहीच्या माध्यमातून अन्न वस्त्र निवारा शिक्षण रोजगार आरोग्य या गरजा स्वातंत्र्यानंतर आणि महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत पूर्णपणे यशस्वीपणे आपण पोहोचू शकलो नाही, त्या पोहोचवण्याचा पूर्ण शक्तीने प्रयत्न करणे ही जबाबदारी आहे, दायित्व आहे. पण अजब सरकार की गजब कहानी. अंधेर नगरी चौपट राजा, टकासेर भाजी टकासेर खाजा. 1 कोटी ही मतं महाराष्ट्राच्या जनतेने दिली नव्हती. भारतीय जनता पार्टी शिवसेनेला 2,30,58,525 मतं आहे. यापैकी 1,44,00,000 तर भारतीय जनता पार्टीलाच आहे. म्हणजे 1 कोटी ही मतं नाही. आणि मग असा आपण आव आणायचा की आम्हाला राज्याच्या जनतेने मुख्यमंत्री व्हायचा अधिकार दिला. तर मला असं वाटतं की गेले 365 दिवस तुम्हीच तुमच्या बातम्यांचं विश्लेषण करा, अॅनालिसिस करा. तुमच्या लक्षात येईल
की आज राज्याला ज्या गोष्टींची आवश्यकता होती त्यावरचे निर्णय झाले नाही. मुनगंटीवारजी अर्थचक्र वेगाने तुम्ही आता जी फिरवायचं होतं. आकडेवारी दिली म्हणजे त्यासाठी दुपटीपेक्षा जास्त मतं मिळून सुद्धा जर भाजप सत्तेच्या बाहेर राहतो तर ही भाजपला सुद्धा आत्मचिंतनाची गरज आहे या सगळ्या प्रकरणी. ठीक आहे, मुद्दा आता तुम्ही राज्याचे अर्थमंत्री राहिलेला आहात त्यामुळे राज्याच्या आर्थिक गणिताकडे आपण थोडंसं येऊया. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे. वीज बिलाचा मुद्दा आला, एसटी कर्मचाऱ्यांचा मुद्दा आला, आणखीन कुठल्या सुविधांचा मुद्दा आला की राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे नाहीत, केंद्राकडनं आम्हाला पैसे येणं बाकी आहे, केंद्र आम्हाला पैसे देत नाहीये, अशी एक सबब राज्याकडून दिली जाते. ती पटते का तुम्हाला? राज्याच्या तिजोरीमध्ये खरंच एवढा खडखडाट पडू शकतो का? मला असं वाटतं की जेव्हा असे प्रश्न उपस्थित केले जातात तर कमीत कमी सरकारने अतिशय उत्तम शिक्षणाची सोय जरी केली नाही तरी सामान्य ज्ञान बिघडवता कामा नये. केंद्र सरकारकडून पैसे येणे बाकी आहे हे होऊ शकतं, कारण शेवटी या कोरोनाच्या संकटामध्ये या ठिकाणी जे देय रक्कम आणि तीही जीएसटीची नाही, आपला एसजीएसटी हा डायरेक्ट आपल्या तिजोरीतच येतो. ही रक्कम कोणती आहे हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. जीएसटीच्या संदर्भात जे भाष्य केलं जातं ती रक्कम कोणती, तर याला तर खरं तर मुख्यमंत्र्यांनी माननीय मोदीजींना धन्यवाद दिले पाहिजे की ही रक्कम कोणती बाकी आहे. तर 2011 मध्ये जेव्हा माननीय माजी अर्थमंत्री चिदंबरमजी यांनी अर्थसंकल्प मांडताना जीएसटीच्या संदर्भामध्ये जेव्हा या ठिकाणी संसदेमध्ये भाष्य केलं तेव्हा यामध्ये 3 तरतुदीची कमतरता होती, ज्यामध्ये माननीय मोदीजींनी सांगितलं की जीएसटीला आमचा पाठिंबा असेल विथ कंडिशन. आणि या 3 ज्या कंडिशन होत्या त्या कोणत्या होत्या? एक कंडिशन होती की राज्याला तुम्ही किती वर्ष या संदर्भामध्ये राज्याच्या तिजोरीचं नुकसान झालं तर कॉम्पेन्सेशन देणार आहात याची स्पष्टता कायद्यात आणली पाहिजे, जी आपण आणली की 5 वर्ष आपण कॉम्पेन्सेशन देणार आहोत. दुसरी स्पष्टता काय आणली? दुसरी स्पष्टता आणली की हे कॉम्पेन्सेशन किती टक्के असावं, तर राज्याच्या उत्पन्नामध्ये दरवर्षी जेव्हा की देशाचा सरासरी राज्यांचा ग्रोथ रेट हा 8-9%, 9.5% येत होता, तेव्हा माननीय जेटली साहेबांनी सांगितलं नाही, आपण सर्वजण एकत्र एक सुरामध्ये जीएसटीला पाठिंबा देतोय, राज्यसभेत एकमताने पाठिंबा दिला जाणार आहे, तर आपण 14% वाढ गृहीत धरू. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 1 जुलै 2017च्या पार्लमेंटच्या कायद्यानुसार आम्ही सर्व सुरक्षित आहोत. आपल्याला केंद्र सरकारने किती पैसे दिले आजपर्यंत, जेव्हा याचे आकडे मी घेतो तेव्हा केंद्र सरकारने आत्ता या 13 नोव्हेंबर पर्यंत सेंट्रल टॅक्सचा हिस्सा 18,231 कोटी 65 लाख दिला. ग्रँटेड एड 24,989 कोटी 37 लाख दिली. जीएसटी कॉम्पेन्सेशन 9,906 कोटी दिलं. 15व्या वित्त आयोगाचे 7,142 कोटी दिले आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम मध्ये 7,940.41 कोटी हे 13 नोव्हेंबर पर्यंतचे आकडे ही माझ्याकडे आहे. म्हणजे 68,209.43 कोटी केंद्र म्हणजे सत्तेतले नेते जे 30,000 कोटीचा आकडा सांगतायत तो खोटा आहे असं म्हणायचंय तुम्हाला? अहो, माझ्याकडे केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे आकडे आहे. माझ्याकडे केंद्र सरकारच्या वित्त विभागाने दिलेले आकडे आणि राज्य सरकारकडून मी मागितलेला चार्ट आहे. आणि दुसरा मुद्दा उपस्थित होतो की केंद्र सरकारने सांगितलं की तुम्हाला जीएसटीचा जो काही तुमच्या 14% वाढीनुसार तुमचं इन्कम कमी झालं, रक्कम कमी झाली, तर त्याची नुकसान भरपाई आम्ही देतो, आम्हाला काही कालावधी द्या. जसं तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचे पैसे दिले नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या सन्मान योजनेचे पैसे दिले नाही, तुम्ही निराधार योजनेचं अनुदान दिले नाही, तुम्ही दिव्यांगांचे पैसे दिले नाही, तुम्ही रवाई आवास योजनेचे पैसे दिले नाही. मग का? तर कारण आर्थिक अडचण आहे. मग केंद्राने सांगितलं की तुम्ही कर्ज घ्या आणि कर्जाचं व्याज आम्ही भरतो आणि तुम्हाला कुठेही पैशाची कमतरता पडणार नाही. पण जीएसटी काउन्सिलमध्ये आम्ही काय भूमिका मांडली की नाही, आम्ही कर्ज घेणार नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं,
आणि एबीपी माझाच्या माध्यमातून चांद्यापासून बांद्यापर्यंत असणाऱ्या या 12.5 कोटीच्या जनतेला मी स्वतः या मुनगंटीवारजी माध्यमातून मुनगंटीवारजी प्रश्न विचारू आत्ताची जी इच्छितो. परिस्थिती जो आहे त्यांनी एक त्याच्या आपण इमॅजिनरी मनात उत्तर सिच्युएशन द्यायचं इथे आहे. बघूया. आत्ताची जी परिस्थिती आहे, तुम्ही राज्याचे अर्थमंत्री आहात, कोविड सारखं संकट आहे, तिजोरीत खडखडाट आहे, अशा परिस्थितीमध्ये जर केंद्र सरकारने सांगितलं असतं कर्ज घ्या, तर तुम्ही कर्ज घेतलं असतं का जर तुम्ही सत्तेत असतात तर? अरे मागा सांगा, तुम्ही 43 मंत्री जागे आहे, त्यांचे ऍफिडेव्हिट बघा, त्यांनी शपथपत्र दिलं आहे ना, त्याच्यामध्ये या 43 पैकी 38 मंत्र्यांनी कर्ज घेतलंय. स्वतः उद्धव ठाकरेंवर ऍफिडेव्हिट बघा, 15,50,00,000 कर्ज आहे. अरे तुम्ही स्वतःच्या कुटुंबासाठी 15,50,00,000 हे कर्ज घेऊ शकता आणि राज्यामध्ये गोरगरीब आहे, गोरगरीब जनतेसाठी कर्ज घेताना तुम्हाला तत्वज्ञान आठवते? शेतकऱ्यांसाठी कर्ज घेताना कर्ज कसं घ्यायचं असा प्रश्न तुम्हाला पडतो? 38 मंत्र्यांवर कर्ज आहे आणि काही मंत्र्यांवर तर राज्याच्या जीएसडीपीच्या टक्केवारीपेक्षाही जास्त कर्ज आहे. आमचं कर्ज हे मर्यादित आहे. आमचं कर्ज अर्थशास्त्रामध्ये जी मर्यादा सांगितली त्यापेक्षा खूप कमी आहे. अशा संकटाच्या समयी अरे एखादा गरीब परिवार असेल, कुटुंबात एखादा कोरोना झाला तर त्याची औषध उपाययोजना करायलाही तो कर्ज घेतो. मग या संकटात महाराष्ट्र शक्तिशाली आहे, कर्ज घेताना काय अडचण आली असते? आणि तेही कर्ज हे केंद्र सरकार फेडणार होतं. तुम्हाला कर्ज फेडायचं नाहीये. 1,00,000 कोटी रुपयाचे डिपॉझिट महाराष्ट्रात आहे. 1,00,000 कोटीचे काय चाटायचे आहे का? डिपॉझिट घेऊन तुम्ही स्वर्गात जाणार आहात? हे डिपॉझिट्स कोणाचे आहे? जनतेचे आहे. बांधकाम कामगाराच्या हक्काचे 9,000 कोटी आहे. कायद्याने हे पैसे स्टेट पूल मध्ये टाकता येत नाही. जसे काही तुमच्या अकाउंटमध्ये पैसे देत आहात, तुमच्या जमिनी विकून तुम्ही पैसे देणार आहात, त्यांच्या हक्काचे पैसे होते का नाही दिले बांधकाम कामगारांना? बांधकाम कामगारांना त्यांचे पैसे देताना काय अडचण होती? अरे 9,000 कोटीवर साधारणतः 720 कोटी रुपये व्याज होतं. 2 वर्षाचं फक्त व्याज देऊन आपण यांचे प्रश्न सोडवू शकलो असतो. पण तुमची निर्णय क्षमता नाही. तुम्हाला तर कंगनाचा बदला घ्यायचा आहे, तुम्हाला अर्णव गोस्वामीला जेलमध्ये टाकायचा आहे. विरोधकांना तुम्हाला शिंग नसताना मनुष्याला शिंग फुटत नाही पण शिंगावर घ्यायचा आहे. तुम्हाला हात म्हणजे थोडक्यात तुम्ही जे म्हणताय त्याचा सारांश असा की सरकारचं गणित चुकतंय. तर आता या चुकणाऱ्या गणिताच्या पार्श्वभूमीवरती जे काय आता बदल होतील राज्यामध्ये, भाजपला सत्तेत येण्याची आशा आहे का या सगळ्या परिस्थितीमध्ये? नाही, भारतीय जनता पार्टीचा मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. सत्तेच्या बाहेर होतो आम्ही. मी 1995 पासून 16 मार्चला निवडून आलो. 26 वर्ष आमदार आहे. 15 वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो. दूरपर्यंत सत्ता येईल असं स्वप्नही नव्हतं. सत्तेचा मोह कधीच नाही, सत्याचा मोह आहे. भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मला निश्चितपणे हेच आमच्या पंडित दीनदयाल उपाध्यायांच्या विचारात आहे कि चुनाव जीतेंगे या हारेंगे हे महत्वपूर्ण नहीं, जनता का दिल जीतना ये हमारा लक्ष्य है, उद्दिष्ट है. आम्हाला काय पाहिजे? तुम्ही 500 वर्ष सत्तेत राहा ना. तुमच्याच पक्षातले एक जनतेतले पक्षाचे सामान्य कार्यकर्ते सांगतात सगळी जुळवाजुळव झालेली आहे, पुढच्या 2-3 महिन्यामध्ये भाजप महाराष्ट्रात सत्तेत येतोय. आणखीन एक सामान्य कार्यकर्ते सांगतात की त्याला दुजोरा देतात या वाक्याला. आणि तिसरे सामान्य कार्यकर्ते जे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत ते सांगतात की आम्ही विरोधी पक्षामध्ये आनंदी आहोत, आम्हाला काही सरकार पाडण्यामध्ये स्वारस्य नाही. एक वाक्यताच नाहीये पक्षामध्ये. काय अर्थ काढायचा याचा? नाही, एक वाक्यता आहे. फक्त एवढंच आहे की त्याचा मतितार्थ योग्य पद्धतीने जर घेतला तर एक वाक्यता आहे. विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्रजी जे म्हणताय की सरकार पाडण्यासाठी आम्हाला कोणत्याही पद्धतीने कोणताही प्रयत्न आमच्याकडून होत नाही. आणि हे खरं आहे. कशासाठी सरकार पाडायचं? सरकार कशासाठी पाडायचं? विश्वास आहे की हे सरकार अजून 5 वर्ष टिकलं तर 2024 मध्ये आम्हाला पाडायची आवश्यकताच पडत नाही. 2024 मध्ये जनताच पाडते. आणि आपण देशाच्या जनतेला बघितलं ना, तुम्ही काम करत राहा, चांगलं काम करा. निवडणूक जिंकण्यापेक्षा सामान्य दीनदुर्बल शोषित पीडित व्यक्तीची मनं जिंका. अरे जनता भरभरके देतीये ना. आज 20 राज्यामध्ये काँग्रेस 0 आहे. 23 कोटी मतदान भारतीय जनता पार्टीला या देशात आहे. 17 राज्यात 50% पेक्षा जास्त मतदान आहे.
1980 मध्ये 14 आमदार असणारा पक्ष आज सर्वात मोठा महाराष्ट्रात 105 आमदार असणारा पक्ष आहे. तर मला असं वाटतं काय घाई आहे. आणि आम्ही राज्यात सत्तेत नाही पण देशामध्ये जनतेची सेवा करण्यासाठी केंद्रात सरकार आहे. केंद्राच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या जनतेची जी सेवा करता येईल ती पूर्ण शक्तीने करू, याबद्दल कुठं दुमत नाही. पाडण्याचा कशासाठी प्रयत्न करायचा आहे. मुनगंटीवारजी, गेले 1-2-3 दिवसामध्ये एक पुस्तक खूप चर्चेत आहे, ट्रेडिंग पॉवर्स. तुम्ही ऐकलं असेल मला वाटतं त्या पुस्तकाबद्दल. प्रियम गांधी यांनी लिहिलेलं आहे. तर त्या पुस्तकामध्ये या ज्या लेखिका आहेत त्यांनी अनेक गणितं मांडलेत आणि सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला पॉवर ट्रेडिंग होत होतं त्या काळामध्ये, हा शब्द त्यांचा आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे, तर त्यावेळेला भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार होते. मात्र शरद पवारांनी विचार बदलला आणि भाजप सत्तेपासून दूर राहिलेली आहे. काय घडलं नेमकं त्यावेळेला? तुम्ही सहमत आहात त्या पुस्तकात या लेखिकेने जे विचार मांडलेत त्याबद्दल? मी महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकातील चंद्रपूर जिल्ह्यात राहतो. याबद्दलच्या काय घटना झाल्या असतील त्या महाराष्ट्रात झाल्या नाही हे तर मी खात्रीलायक सांगू शकतो की महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी त्या लेखिकेने. देवेंद्र फडणवीस तर महाराष्ट्रातले नेते आहेत. असं आहे की काही घटना झाल्या असतील तर या संदर्भात अधिकारवाणीने सन्माननीय शरद पवारजी व माननीय देवेंद्र फडणवीसजी सांगू शकतील. आणि याबद्दलची माहिती जी नाही, साधारणतः मी त्यावर कधीच भाष्य करत नाही. आता या क्षणाला राज्यातली एकूण परिस्थिती, विरोधी पक्ष ज्या तावाने आपली बाजू मांडतोय, राज्यातल्या प्रश्नांवरती आवाज उठवतोय, तुम्हाला अपेक्षा आहे की पुढच्या काही काळामध्ये राज्यात सत्तांतर होऊ शकतं, परिस्थिती बदलू शकते? मी पुन्हा एकदा आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो, आम्हाला सत्तेचा मोह नाही. सत्तेचा मोह असता तर काही राज्यांमध्ये भाजप काँग्रेसची युती झाली असती. आम्हाला सत्तेचा मोह नाही, हे पहिल्यांदा आपण अधोरेखांकित करावं. ही लढाई वैचारिक आहे, ही लढाई विचाराची आहे. आणि म्हणून भाजप आणि काँग्रेस कोणत्याही राज्यात एकत्र सत्ता कधीच तयार होत नाही, बनवत नाही. कारण काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेमध्ये मूलभूत फरक आहे. शिवसेना आणि काँग्रेसच्या विचारधारेमध्ये मूलभूत फरक आहे. पण इथं मात्र स्वार्थ आडवा आला आणि स्वार्थापोटी काँग्रेसची युती झाली. जिथं शिवसेनेचं हिंदुत्व, शिवसेनेचं भगवा, रक्त आमचं भगवं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अभिमान, दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अभिमान कधीच नाही. त्यांच्याबद्दल इतक्या नीच शब्दामध्ये, घाण शब्दामध्ये पुस्तकं लिहिल्या जातं की मला वाटतं की शिवसैनिकांना जर विचारलं, कारण हीच गोष्ट जेव्हा श्रद्धेय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना या संदर्भात सावरकरांबद्दल मणिशंकर अय्यर यांनी अतिशय वाईट उद्गार काढले, तेव्हा श्रद्धेय बाळासाहेबांनी हातात चप्पल घेऊन त्याच्या पुतळ्याला मारलं. पहिल्यांदा हातात चप्पल घेऊन मारणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या मनात सावरकरांबद्दल किती आदर होता. आणि त्यांचा वारसा सांगणाऱ्यांच्या मनात ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अनादर केला त्यांच्या मांडीला मांडी लावून जेव्हा ते बसतात तेव्हा आपल्याला विचार करायचा की भारतीय जनता पार्टीला सत्तेची घाई नाही, सत्तेचा मोह नाही. विजय झाला तर माजायचं नाही, पराभव झाला तर गाजायचं नाही. जनतेचं मन जिंकत पुढे गेलं पाहिजे. निवडणुका येतील आणि जातील. निवडणूक हे माध्यम आहे सेवेचं. निवडणूक हे साध्य नाही, हेच आम्हाला सांगितलं. हे माध्यम आहे, हे माध्य नाही. मुनगंटीवारजी, खूप खूप धन्यवाद. आपण या कार्यक्रमात आलात आणि आपली मतं तुम्ही परखडपणे मांडली त्याबद्दल. तर माझा महाराष्ट्र माझं विजनच्या या सत्रात आपण इथेच थांबतोय. पुढील सत्रामध्ये असणार आहेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्याशी संवाद साधणारे माझी सहकारी वृषाली यादव. पाहत रहा एबीपी माझा. प्रस्तुत करते सिडको, शहरांची शिल्पकार, MIDC उद्यमन सकल समृद्धी आणि MPCB शपथपूर्वक एकतरी संकल्प करूया पर्यावरण रक्षणाचा, वसुंधरेशी नातं जपत तिची समृद्धी जपण्याचा. सहप्रायोजक डी डर कुजली और खाच, डी डर लायाज. नवी
मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुनियोजित शहर. या शहराला थेट जगाशी जोडण्यासाठी सिडको तर्फे साकारला जात आहे एक महत्वाकांक्षी प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. 1160 हेक्टर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर साकारण्यात येत असलेले ग्रीनफील्ड विमानतळ देशाच्या विकासात मोलाचे योगदान देण्याबरोबरच नवी मुंबईतील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासही हा प्रकल्प ठरणार सहाय्यभूत. नगर नियोजनाची अविरत गाथा सांगे सिडकोच्या यशाची कथा. सिडको, शहराचे शिल्पकार. पल्लवी, सगळं घेतलंस का? हो, तू काही विसरू नकोस. चला चला लवकर.